नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जलसाठे व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास अण्णा कांदे यांची आढावा बैठक संपन्न. नांदगाव तालुक्याला टँकर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले. नांदगाव तालुक्यात 200च्या वर पाझर तलाव, बंधारे, लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढू नये. त्या ठिकाणची साठवण क्षमता वाढवण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा व तालुक्याला टँकर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार यांच्यासह तालुक्यातील पाणी प्रश्न जाण असणाऱ्या पदाधिकारी व विविध शासकीय खाते प्रमुख यांच्या संयुक्त बैठकीत आमदार सुहास कांदे बोलत होते. पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी यंदा सगळी मेहनत केवळ शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी पोहोचवावे यासाठी आमदार कांदे यांनी शब्द दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजनाचा भाग म्हणून आज आमदार कांदे यांनी तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता याचा सांगोपांग आढावा घेतलाय. जलसंधारणची कामे वाढविण्यासोबत गाळ काढण्याच्या कृती आराखडा निश्चित करावा. त्यासाठी देवाज फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविलाय. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी माणिकपुंज धरणामागील क्षेत्रात नव्या प्रकल्पाची आवश्यकता व्यक्त करताना यंत्रणेने अधिक सकारात्मक बघण्याची आवश्यकता व्यक्त केली. समाधान पाटील यांनी पांजण, मन्याड, शाखांबरी, लेंडी व अन्य लहान नद्यांचे संलग्नीकरण असलेली तालुका अंतर्गत नदी जोड प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली आहे. यावेळी माननीय तहसीलदार सुनील सौंदाणे, गटविकास अधिकारी पाठक साहेब, तालुका कृषी अधिकारी डांबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभागीय मालेगाव अंकिता वाघमारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण उपविभाग मालेगाव, उपअभियंता माणिकपुंज प्रकल्प, नाग्या साग्या प्रकल्प, गिरणा धरण प्रकल्प, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहय नांदगाव. तसेच या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश कवडे, माजी आमदार संजय पवार, बाजार समिती संचालक एकनाथ सदगीर, अमोल नामंदर, सतीश बोरसे, किशोर लहाणे, समाधान पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, शरद सोनवणे, नितीन आहेर, ॲडव्होकेट अमोल आहेर, भैया साहेब पगार आदी उपस्थित होते. त्याच्यामुळे जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी काही प्रकारे स्वतः टाकू शकणार नाही. त्याच्यासाठी कुठली तरी वेगळी व्यवस्थाच त्याच्यासाठी करावं लागेल. आणि अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात MRNGS मध्ये काही होऊ शकतं का, किंवा आणखीन काही खात्यामध्ये काही प्रोव्हिजन होऊ शकते का, अशा पद्धतीने ते करावं. त्याचप्रमाणे सहभागी केलं. त्याच्यानंतर पत्रकार पण आहेत, संजू भाऊ अत्यंत सिनियर आहे, त्यांना पण याच्यातली बरीच माहिती. तर याच्यातला सगळ्यात मोठा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की माझ्या गावच्या, माझ्या मतदारसंघातल्या, माझ्या तालुक्यातल्या मायबाप जनतेला जे काही जुन्या लोकांनी जे काही धरून ठेवलं होतं त्यांनी पर्क्युलेशन व्हायचं किंवा पाणी मिळायचं. निसर्गाचं पाणी साचल्यामुळे पर्क्युलेशन एक विषय होता आणि पाणी साचणं हा एक विषय होता. हे मिळायचं, हे मिळावा आणि शेती सुलभ सुफलभ व्हावं. त्याच माध्यमातून काही तुम्ही पण स्वतः हा तालुका धरणांचा तालुका आहे. याचा जर इतिहास बघितला 100 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी, तर इथं 100 ते 125 धरणं इथे जुने, छोटे, मोठे होते. परंतु धरणं कालबाह्य झाल्यामुळे काळानुसार पाणी आलं, रेती आली, दगड आले, पाणी साचल्यामुळे गाळ साचला आणि गाळ साचल्यामुळे ते धरणं आज कम्प्लीट, त्याच्यामध्ये 1 मिलीमीटर पण पाणी साचू शकत नाही अशी आजची त्या धरणांची सगळ्यांची परिस्थिती. त्याच्यामध्ये काही धरणं फॉरेस्ट हद्दीत असेल, काही धरणं फॉरेस्ट हद्दीच्या बाहेर असेल, म्हणून आपण फॉरेस्टवाल्यांना पण त्याच्यात सहभागी केलं. त्याच्यानंतर पत्रकार पण आहेत, संजू भाऊ अत्यंत. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.